जय शिवराय. राज्यात चर्चेत असलेलं सर्वात मोठं आंदोलन मराठा आरक्षणाचं, जे मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात चालू आहे. परंतु या आंदोलनाच्या मागचे जे कलाकार आहेत, म्हणजेच जरांगे पाटलांचं अष्टप्रधान मंडळ नेमकं कोण आहे, की ज्यांच्या जीवावर हे सर्व आंदोलन अतिशय चांगल्या संयमात आणि सर्वात मोठ्याशा गर्दीत गेल्या 2 ते 2.5 वर्षापासूनच चालू आहे. ते कोण आहेत? शिलेदार, जे मराठा आरक्षणासाठी सर्वस्व झोकून काम करत आहेत. ते अष्टप्रधान मंडळ आपण बघणार आहोत. त्या अष्टप्रधान मंडळातील पहिले शिलेदार आणि महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे श्रीराम कुरणकर. शिवबा संघटनेच्या स्थापनेपासून जरांगे पाटलांच्या सोबत असलेले, तसेच कोपर्डीची जी घटना घडली होती त्या आरोपींना मारहाण करणाऱ्यांमध्ये कुरणकर हे जरांगे पाटलांसोबत त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते. म्हणजेच गेल्या अनेक वर्षापासून ते जरांगे पाटलांचे अतिशय योग्य असे साथीदार आहेत आणि ते जरांगे पाटलांचे बालमित्र आहेत. त्यामुळे विश्वासू माणसाची फौज जरांगे पाटलांनी निर्माण केली. त्यांच्यावर प्रशासकीय मंत्र्यांशी संपर्काचे काम श्रीराम कुरणकर यांच्याकडे पाटलांनी दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं नाव आहे दादा घाडगे. सुरुवातीपासूनचा विश्वासू सहकारी दादा घाडगे यांच्यावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. ते अगदी जवळचे मित्र असून त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळातील 2 नंबरमध्ये, तसेच ते अंतरवाली गावातील, म्हणजे जिथे जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं तेथील तंटामुक्तीचे अध्यक्ष ते आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे संजय कटारे. मराठा आरक्षण लढ्यातील जुना सहकारी म्हणजे संजय कटारे. गोदाकाठच्या 123 गावांशी संपर्काचं काम संजय कटारे यांनी योग्यरित्या गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. त्यांच्याकडे नियोजनासंदर्भातील सर्व कामं, म्हणजे जशी सभा असेल किंवा रॅली असेल, संजय कटारे यांच्याकडे ही जबाबदारी पाटलांनी दिलेली आहे. त्यानंतर रमेश काळे, वडीकळा गावचे हे सरपंच. रमेश काळे हे जुने सहकारी, तसेच ते ओबीसी असून सुद्धा जरांगे पाटलांचे कट्टर सहकारी. म्हणजेच बघा, ओबीसी समाजातील असून सुद्धा पाटलांशी प्रामाणिक आणि जुने सहकारी म्हणजेच रमेश काळे. ते अंगरक्षकाप्रमाणे सोबत राहतात व ते जुने सहकारी असल्याने रमेश काळे यांच्यावर मनोज जरांगे पाटलांचा अतिशय विश्वास आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं नाव येतं पांडुरंग तारक. अंतरवली गावचे जे सरपंच आहेत ते म्हणजेच पांडुरंग तारक. नेहमी आपल्याला सोबत दिसणारे पांडुरंग तारक हे प्रत्येक आंदोलनात कायम जरांगे पाटलांसोबत असतात. त्यांच्याकडे ज्या मोठ्या काही सभा होतात त्याचं सर्व नियोजन हे सरपंच पांडुरंग तारक करत असतात. सभेच्या आयोजनात त्यांचा सक्रिय आणि मोठा सहभाग यांचाच असतो. त्यानंतर पुढील नाव आहे गंगाधर काळकुटे. साष्ट पिंपळगावच्या आंदोलनापासून सोबत, म्हणजेच जरांगे पाटलांनी पहिलं जे आंदोलन केलं तेव्हापासून गंगाधर काळकुटे हे पाटलांसोबत आहेत. दौऱ्याच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी ही गंगाधर काळकुटे यांच्यावरच असते. बीड जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला. दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी घेऊन बीड जिल्ह्यातील जे जे नियोजन असेल, संपर्क असेल, ते गंगाधर काळकुटे यांच्याकडेच असतं. त्यानंतर पुढील नाव आहे नारायण शिंदे. नागझरी गावचे हे सरपंच म्हणजेच नारायण शिंदे. मनोज जरांगे पाटलांचे जुने सहकारी. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सुद्धा नारायण शिंदे हे पाटलांच्या सोबत होते. नारायण शिंदे यांच्यावर आंदोलन संदर्भातल्या ज्या बैठका गावोगावी होतात त्याची जबाबदारी ही नारायण शिंदे यांच्यावर दिलेली असते. नारायण शिंदे यांचं आंदोलनाबाबत जे प्रशासकीय लेखी काम असतं ते नारायण शिंदेच करतात. त्यामुळे अनेक आंदोलनंही यशस्वी झाली. त्यानंतर महत्त्वाचं नाव आहे प्रदीप सोळुंके. बीड जिल्ह्यातील हे नाव. महाराष्ट्रभरातील जे जे दौरा होतात त्या दौऱ्याचं नियोजन तसेच वक्तृत्व असलेले प्रदीप साळुंके यांच्याकडेच असतं. सभा कुठे घ्यायचं याबाबतचं नियोजनसुद्धा प्रदीप सोळुंके यांच्याकडेच सुरुवातीपासून आहे. त्यामुळे प्रदीप सोळुंके अतिशय महत्त्वाचे. तसेच मुंबई दौऱ्यातील नियोजनाची सर्व जबाबदारी ही
प्रदीप सोळुंके यांच्यावरच जरांगे पाटलांनी टाकलेली आहे. तर आपण बघितलं हे अष्टप्रधान मंडळ जरांगे पाटलांचं. समोर चेहरा जरी जरांगे पाटलांचं असेल तरी त्यासोबत अनेक हात मराठा जनतेसोबत या अष्टप्रधान मंडळाचं सुद्धा आहे. त्यामुळेच अशी अनेक मोठी जी गिनीज बुकमध्ये सुद्धा रेकॉर्ड होतात असे रेकॉर्ड जरांगे पाटलांच्या सभेनी मोडलेले आहेत आणि त्यातच मराठा समाजाचं यश आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला 1 सेकंद लागतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय मल्हार.